हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक फॉरेक्स किंग नंबर वन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण फंडेड इलाइटबद्दल आज रिव्ह्यू करणार आहोत. हे एक प्रॉप फर्म आहे ज्यामधून आपण प्रॉप फर्मचं अकाउंट घेऊन पे आउट वगैरे रिक्वेस्ट करू शकतो. सो मी हे अकाउंट $25,000 पे लेटर अकाउंट घेतलं होतं आणि हे मी सक्सेसफुली पास पण केलं होतं 1 डेमध्ये. त्यामध्ये $1,500 करायचे होते आणि आफ्टर दॅट मी त्याचं फीस पे केली $286 आणि मला हे अकाउंट मिळाल्यानंतर त्यांचा एक रूल आहे की म्हणजे ओव्हरऑल एका पेअरमध्ये तुम्ही फक्त $375चीच रिस्क घेऊ शकता आणि हा रूल बाय मिस्टेकली माझ्याकडनं ब्रीच झाला किंवा हा रूलच एवढा हार्ड आहे की तो ऑटोमॅटिकली तुम्ही जास्त त्यामध्ये ओव्हर ट्रेडिंग करू शकत नाही, तुमच्याकडून तो ब्रीचच होईल. सो हे अकाउंट मी घेतलं होतं. सो मी आज या अकाउंटला जवळपास ₹21,000 पे केलेले आहेत आणि 21,000 पे करूनसुद्धा मला आज प्रॉप फर्मकडून रिसेटसाठी ही आली रिक्वेस्ट आली आहे आणि ते रिसेट पण फ्री नाही आहे. ते त्या रिसेटसाठी जवळपास $60 रिक्वेस्ट करतायत, $57.60चं रिक्वेस्ट करतायत. सो तुम्ही कुठल्याही प्रॉप फर्मचं अकाउंट घेत असताना चौकशी आणि ईच अँड एव्हरी रूल पूर्ण FAQमध्ये जाऊनच चौकशी करूनच अकाउंट परचेस करा. कारण काही वेळेस खूप आपण ॲडजस्टमेंट करतो, अमाऊंट ॲडजस्ट करून ते अकाउंट घेतो आणि एंड ऑफ द डेला जाऊन आपल्याला कळतं की आपण ह्या रूलमध्ये बसत नाही आहोत किंवा आपला रूल ब्रीच होतो बाय मिस्टेकली आणि आपण पेआउट्सपासून लांब होतो. आणि आता मी यामध्ये $60 टाकूनसुद्धा मला ह्या रूलमध्ये राहूनच ट्रेडिंग करायचं आहे किंवा ह्या अकाउंटला मला तसंच सोडून द्यावं लागेल. सो तुम्हीच सांगा मित्रांनो की एका गोल्डच्या पेअरमध्ये $375 एवढं छोट्याशा रूलमध्ये राहून कसं काय आपण ट्रेडिंग करू शकतो, हे पॉसिबलच नाही आहे. आणि हा रूल त्यांनी मी अकाउंट परचेस केल्यानंतर मला माझ्या डॅशबोर्डवर रिफ्लेक्ट झाला किंवा दाखवलं आहे आणि त्यामुळे या अकाउंटमध्ये पर डे आता 2 किंवा 3च ट्रेड घेऊन रिस्कमध्ये राहून परत फीस रिसेटची पे करून या अकाउंटमध्ये ट्रेडिंग करावं लागणार आहे. सो मी परत एकदा या अकाउंटला आता घेतलं, पास केलं आहे, त्या पद्धतीनं एकदा ट्राय करणार आहे आणि यामधून जर पेआउट निघालाच आणि मी पेआउटपर्यंत पोहोचलोच तर नक्की मी याचा परत एकदा व्हिडिओ बनवून तुम्हा सर्वांना दाखवणार आहे. सो फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जे कोणी नवीन असतील आणि प्रॉप फर्मचा अकाउंट ज्यांना घ्यायचं असेल तो बी सिक्युअर आणि चेक करून